नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंगकर, कोल्हापूरहून. मागच्या शनिवारी आपण संगीत आरोग्य विचारचा पहिला भाग बघितला आणि त्यामध्ये संगीत, आरोग्य, आहार, विहार, राग, बंदिश, बरोबर आहे. त्यानंतर मराठी गाणी, हिंदी गाणी याच्यावर संपूर्ण चर्चा केली. संगीताचा जीवनात उपयोग कसा करायचा ते आपण बघितलं. रोग कसे बरे होतात, थेरपी कुठल्या आहेत, गाण्याची वेळा कुठल्या आहेत, रागांची वेळा कुठल्या आहेत, याचा तपशीलवार आपण निवेदन मी केलं होतं. आणि ते निवेदन संपल्यानंतर मी त्याच वेळेला पहिल्यांदा असं म्हटलं होतं की कदाचित मला दुसऱ्या भागात यावं लागेल. तर बऱ्याच विचारानंतर मला असा विचार सुचला, हे सगळं आपण ज्यांच्या गायकीमुळं करतोय, ज्यांच्या दिलेल्या योगदानावरती करतो आहे, त्यांच्यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे. हे त्यांनी करून ठेवले म्हणून आपण हे सगळं आज ऐकू शकतो, गाऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. म्हणून मी आजच्या संवादाचा विषय ठेवलाय सुनहरी यादे. सुनहरी यादे. मित्रांनो, संगीत आणि गाणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा हक्क आहे आणि आपण तो घेतला पाहिजे. आणि त्याच्या आपल्या इतिहासापासून म्हणजे 6000 वर्षापूर्वीच्यापासून आतापर्यंत आपण आलेलो आहोत. अगदी सिने संगीतापर्यंत पोचलेलो आहोत. पण आपल्याला जास्तीत जास्त आवडणारी जी गाणी कुठली आहेत, म्हणजे प्रकार कुठले आहेत, बंदिश आहेत, कुणाला सिनेसंगीत, कुणाला मराठी संगीत, कुणाला भावगीत. मला एखादा परवा फोन आला हे अपलोड केल्यानंतर व्हिडिओ, की साहेब हे गाण्याशिवाय दुसरं या रागात काय ऐकायला आहे, साधन काय आहे काय. प्रश्न तसा इतका साधा होता. आलं लक्षात की हो, या सगळ्या रागांच्या आणि गाण्याच्या म्युझिकल ट्रॅक्स तयार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कॅराक्यूमध्ये पण उपलब्ध आहेत, स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत, वाद्यांचे पण उपलब्ध आहेत. म्हणजे स्वतंत्र वाद्यांचे, सारंगी तर सारंगी, शहनाई तर शहनाई, फ्ल्यूट तर फ्ल्यूट, बरोबर, त्यानंतर सतार तर सतार, असे पण उपलब्ध आहेत. तर तुम्हाला असा कुठला हेच नाही, चॉईसच नाही की नाही म्हणाला, आहेत उपलब्ध. तुम्ही हुडकून काढा आणि ते सगळं तुम्हाला तुमच्या गुगल सर्चवरची सगळ्या साईट मिळणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला करायला पाहिजे. तेव्हा वाद्याचा वापर करून, ट्रॅक करूनही तुम्ही फक्त म्युझिक, संगीत ऐकू शकता. काय काय लोकांना गाण्यांचा तिरस्कार म्हणण्याचा त्रास होतो. मोठी गाणी, लाऊड गाणी आवडत नाहीत, काही स्लो गाणी, अशा अनेक प्रकारचे आहेत. पण ती रागामध्ये इथे बसवली असल्यामुळे आम्ही संदर्भ म्हणून दिलेले आहेत. पण ती नको असतील तर त्याचे ट्रॅक ऐका, सोलो म्युझिक ऐका, पण ऐका. आलं लक्षात. तेव्हा या दृष्टिकोनातनं आपण तो विषय मांडला आणि आता मी त्या प्रश्नाचा, ज्यांनी प्रश्न विचारता त्याचा शंकेचं उत्तर त्यांना मी आता दिलेलं आहे. आता सुनहरी यादेमध्ये मित्रांनो आपण असं विचार करूया की सर्वसाधारणतः आता जे काही लक्षात राहतात, तो गोल्डन एरा झाला. आपण परवा म्हटलं की 45 सालापासून 70-85 सालापर्यंत म्हणूया, 75 म्हणूया कोणाचा, कारण काही पुढे गाणी आवडलेली आहेत, ताली रिपीट झाली आहेत म्हणून. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या तरुण पिढीला दुसरं म्युझिक आवडतंय, बरोबर आहे, गाणी आवडतात. तर पण प्रत्यक्षात ज्याला गोल्डन एरा म्हणतात त्यालाच मी आता सुनहरी यादे म्हणतो. लक्षात. आणि मला जे काय आवडलेलं आहे, एक अभ्यासक म्हणून, एक त्याचा चाहता म्हणून, आणि प्रत्येकाचे आवडते कलाकार, गायक निरनिराळे असतात. परंतु आपल्याला काय असा भेदभाव नाही. मला जर समजा एखादा कुठला गायक आवडत असेल तर तुम्हाला तो आवडेल असं नाही आहे. परंतु ज्या गाण्यांनी सगळ्यांच्या मनात घर करून ठेवलेलं आहे, अशी काही गाणी आहेत, त्या गाण्याचा मी रेफरन्स तुम्हाला देणार आहे, त्याचा राग पण देणार आहे. म्हणून भाग 2 मी आत्ता करतो आहे. तेव्हा हे करत असताना मला थोडा रेफरन्स घ्यावा लागेल, कारण इतकी गाणी सांगणं तुम्हाला विदाउट हे शक्य नाही आहे. रेफरन्स पण मी घेऊन लागला तर या अवीट गोडींना ज्या चाली दिल्या
त्या चाली देण्यापूर्वी मुख्य काम कोणाचं आहे? गाणं लिहिणाऱ्यांचं आहे. गाणी लिहिण्याचा अर्थ जर व्यवस्थित असेल तर गाण्याची चाल सुमार असेल तरी गाणी चालतात. सोलो गाणी साधी सिंपल शब्दामध्ये लिहिलं म्युझिक नसले, अगदी आशाबेनचं चैन तो हमको काय गाणं साधा आहे, त्याला सोलो गाणं म्युझिक पण नाही, पण गाणं किती चाललं, अवॉर्ड मिळालं त्याला. तेव्हा अशी कितीतरी गाणी आहेत, सुहानी रात डल चुकी मोहम्मद रफींचं, ती चालू शकतात. तेव्हा त्या रागाचा बेस, म्युझिकचा बेस आणि गाणी ज्यांनी लिहिली त्या गाण्या लिहिणाऱ्यांचे हे आपल्यावर उपकार आहेत, त्यांचे मी जरा उल्लेख आपल्यासमोर करतो. आणि हजारो अवीट गाणी या खजान्यामध्ये भारतीय संगीताच्या, सिनेसंगीताच्या ह्याच्यामध्ये आहेत. जे शास्त्रीय संगीत किंवा पारंपरिक संगीत आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख काल मी केलेला आहे. अगदी बडे गुलाम अली खान, बाल गंधर्वांच्या पासून जितेंद्र अभिषेकीपर्यंत. अभिषेकींची शिष्योत्तम तर कितीतरी आहेत. ते तर संगीतकारही होते आणि गायकही होते. तर त्यांच्या त्या दर्जेदार संगीत त्याच्यावरती, रागावरती, रागदारीवरती, ख्यालवरती चर्चा करण्यात कमी विद्वान माणूस नाही. आवडतात सगळे गाणी, सगळे आवडतात, सगळे ऐकतात. पण आता इथे सोनेरी यादीच्या प्रकरणामध्ये मी फक्त सोनेरी काळ घेतला आणि त्या काळातले जे काही तर आपण बॉलिवूड सध्याचं किंवा आपले जुने सिनेमा हा रेफरन्स घेतलाय, तर हिंदी मराठी गाणी असतील तर ज्या गाण्यांना शास्त्रीय संगीताचा आधार आहे ती गाणी जास्त पद्धतीने चाललीत. आणि ती गाणी लिहिताना लेखकांनी अत्यंत जीव टाकून ती गाणी मित्रांनो लिहिलेली आहेत. आपण त्या गाण्याचा टवटवीतपणा, काय ताजेपणा त्या शब्दावरती अवलंबून असतो. त्या शब्दात काय म्हटलेलं आहे ती भावना व्यक्त करायला लागतील. त्या म्हणून सिनेमामध्ये पडद्यावरती चित्रण करण्यापूर्वी, म्हणजे शूटिंग करण्यापूर्वी गाणी अगोदर तयार झालेली असतात. गायकांची म्हणजे गाणी लिहिणारे लिहिलेले असतात, संगीतकारांनी चाल लावलेली असते, म्युझिक दिलेलं असते आणि तो ट्रॅक शूटिंगच्या वेळेला जेव्हा इकडे बाजूला लावलेला असतो त्याप्रमाणे लिप मुवमेंट ॲक्ट्रेस किंवा ॲक्ट्रेस नटी करत असतात. तर म्हणजे किती त्याची जी हे आहे, सिस्टीम आहे, मला तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत पोहोचण्याची ती अवघड आहे. म्हणून या सगळ्यांना सलाम करायला पाहिजे, वंदन करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. म्हणून त्याच्या आठवण काढली पाहिजे कायम. कुणी हयात आहेत, कुणी नाही आहेत, परंतु अवीट गोडी या लेखकांनी लिहिलेली आहेत. त्यांची काही नावं तुमच्यासमोर मी सांगतो आणि याच्यात सगळे आवडते आहेत. माझे आवडते कोणीच नाही आहेत, पण सगळे तुमचे पण आवडते असतील. त्यामध्ये शैलेंद्र, हसरत जयपुरी, कैसे आजमी, गुलजार, शकील बदायुनी, जावेद अख्तर, प्रदीप, मजूर सुलतानपुरी, राजेंद्र कृष्ण, आनंद बक्षी, भरत व्यास, साहिर लुधियानवी, राजा मेहंदी अली खान, पंडित नरेंद्र शर्मा, केदार शर्मा, इंदिवर, कमल जलालाबादी, प्रेम धवन, गुलशन बावरा, योगेश, या गीतकारांच्या काव्यशास्त्रांचा एवढा प्रचंड अभ्यास होता. शब्दांचं भांडार यांच्याकडे आहे, होतं, तुम्ही ऐकलं असेलच. आणि त्यांना चाली लावण्यासाठी जे संगीतकार प्रख्यात होऊन गेले त्यांच्या नावांचा पण आपल्याला इथं उल्लेख करायला, गायकांचा पण करायला पाहिजे, कारण आपल्याला त्यांना वंदन करायचं आहे ना. तर मदन मोहन, संगीतकार रवी, शंकरजी केसन, आर डी बर्मन, प्रदीप, सी रामचंद्र, सुधीर फडके, वसंत देसाई, जयदेव, रोशन, नौशाद, खय्याम, चित्रगुप्त, सलील चौधरी, अनिल विश्वास, लक्ष्मीकांत प्यारेलाल, या संगीतकारांना काय तुम्ही विसरू शकताय? काय गाणी दिली तो, किती गोडवा. म्हणजे काय काय सिनेमे तर केवळ या म्युझिकवर चाललेले आहेत. त्या शंकरजी केसरी तर अग्रगण्य आहेत.
त्यांच्या गाण्यावरची चित्रपट चालत. बरोबर. तर त्यांना वंदन पहिल्यांदा गीतकारांना केलं, संगीतकारांना केलं, आता गायकांच्याकडे जाऊया. मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, मुकेश, तलत महमूद, हेमंत कुमार, सुमन कल्याणपूर या गायकांना बरोबरच असे काही गायक होते की ते त्या काळापुरते तेवढे गायल्याने बाजूला झाले. पण ह्या लोकांनी जे आपला वट बसवला, स्पर्धात्मक गुणात्मक दोन्ही, तो कुणी विसरू शकत नाही. आज तुम्ही कुठेही गेलात तर ह्यापैकी गाणं वाजतच असणार. असं म्हणतात की यात कुठेही जावा तर लता मंगेशकरचं गाणं चालूच असते. या सेकंदाला कुठेतरी चालूच आहे, रफीचं चालूच आहे, आशा भोसलेचं चालूच आहे. तर एवढे ह्यांनी खजिना आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि त्या लेखकांच्या गाण्याच्या शब्दांना त्यांनी दाद दिलेली आहे. आवाजाच्या आपला जो वकूब आहे त्याप्रमाणे हे संगीतकार गायक निवडत असत. आणि त्याप्रमाणे त्यामुळे ती गाणी सुंदर झालेली आहेत. म्हणून त्यांनाही आपण वंदन करायला पाहिजे. यामध्ये उदाहरण साधं बघा, साधं शरीर थकून गेलं, दमून तुम्ही आलेलं आहे, तर शास्त्रीय गाणं एखाद्या सिनेमातलं ऐकलं की तुम्हाला उत्साह येणार. आलं की लक्षात? उत्साह येणार, बरं वाटणार, असं पण आहे. आनंद झालेला आहे कुठला तरी, आनंदाचं गाणं म्हटलं की तुम्हाला उत्साह येणार, आनंद होणार. तेव्हा आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की या संगीतकारांचं, गीतकारांचं आणि गायकांचं आपल्यावरती एक प्रकारचं कर्ज आहे, ऋण आहे. आणि ते ऋण आपण आता फेडणं शक्यच नाही आहे, इम्पॉसिबल आहे. परत त्याचा आणि कसा उपयोग करायचा आपल्या आरोग्यासाठी हे आपण सगळं बघितलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यातले काही गायक असे होते आणि आतापर्यंतचे काही नटसम्राट असे होते की त्या प्रत्येक नटाचा आवाज त्या गायकाला फिट व्हायचा आणि ते हट्ट धरायचे की मला हाच गायक पाहिजे. काय आता के.एल. सहगल यांच्या वेळची जी वाणीची गाणी होती ती स्लो होती, म्हणजे स्लो ठेक्याची गाणी, परंतु त्यांची गाणी देखील अफाट गाजलेली आहेत. चित्रपट देखील स्ट्रीट सिंगरसारखे चित्रपट देखील अफाट गाजलेले आहेत के.एल. सहगल. आणि के.एल. सहगलना आदर्श मानणारे बहुतेक सगळे हे गायक आहेत, अगदी इन्क्लुडिंग लता मंगेशकर. ते हे सगळे म्हणे आम्हाला के.एल. सहगल गायला पाहिजे. परंतु जमाना बदलला आणि बदलत 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 पहिलं रिव्होल्युशन बरसातमध्ये शंकर जयकिसनने आणलं आणि त्यांनी तिथं फास्ट स्पीडची गाणी घ्यायला सुरुवात केली आणि सबंध बॉलिवूडची इंडस्ट्री बदलून गेली. आणि मग ताफेच्या ताफे संगीतकारांचे लागायला लागले. कोण किती मोठी वाद्य वाजवतो, कोणाकडे किती वादक आहेत, किती व्हायोलिन्स आहेत, 100 आहेत का 150 आहेत, यांची 50 तर तो पुढचा 150 वापरायचा, हा 150 वापरला तर 200 वापरायचा. आणि गाण्याच्या चढाओढी, या गाण्याच्या या सर्व संगीतकारांच्या मध्ये कधी एकमेकांचा द्वेष नसायचा. ऑन द कॉन्ट्ररी काही गाणी एकमेकांनी हे मला जमणार नाही, तुम्ही दुसऱ्याला द्या अशी सांगून दिलेली आहे. काही सिनेनटांनी मला हा रोल जमणार नाही म्हणून सोडून दुसऱ्याला दिलेला आहे. इतका मोठेपणा त्यांच्यामध्ये होता. तेव्हा ही जी निकोप स्पर्धा आहे ती सरस्वतीची नांदी म्हणतात की नाही, ती ह्यांच्यामुळे यांच्या गळ्यात नांदलेली आहे सरस्वती. हे खरे भक्त आहेत, यांना दैवी चमत्कार लाभलेले आहेत. म्हणून ते सगळं आज आपण त्यांचे जे काय निर्माण केलेलं विश्व आहे त्याचा अनुभव बघतो. तर मला काही गाणी जी आवडलेली आहेत त्याच्यावर काही राग आहे त्याचा मी उल्लेख करतो. माफ करा, संदर्भ मला घ्यावा लागेल म्हणून मी जरासा बघूनच सांगायला पाहिजे, कारण ती चुकता कामा नये. जास्तीत जास्त शास्त्रीय संगीत गाण्याचा मान जो मिळाला आहे तो लता मंगेशकरना मिळालेला आहे. आपल्याला वाटत असेल की मन्ना डे हे फक्त शास्त्रीय गातात, असं नाही आहे. चोरी चोरीतली गाणी काय शास्त्रीय होती? नव्हती. पण मन्ना डेंचा ढब हा शास्त्रीय गाण्याला उत्तम प्रकारे होता. त्यांनी प्रेमाची गाणी म्हटलेली आहेत.
पण शास्त्रीय गाणं आले की मनाडी यायची. तसंच लता मंगेशकरांनी नावावर जास्तीत जास्त शास्त्रीय गाणी आहेत. मला आवडलेल्या गाण्यामध्ये ज्योती कलश छलके, राग भूप, संगीत सुधीर फडके, तेरे सूर और मेरे गीत, राग बिहाग, संगीत वसंत देसाई, रसिक बलमा, शुद्ध कल्याण राग, संगीत शंकर जयकिशन, चांद फिर निकला, संगीत SD बर्मन, शुद्ध कल्याण, ये जिंदगी उसी की है, भीम पलासी, सी रामचंद, ए मालिक तेरे बंदे हम, भैरवी, वसंत देसाई, ज्या ले गए रे मेरे सावरिया, यमन राग, मदन मोहन, राजा के आएगी बारात, भैरवी, शंकर जी किशन, बचपन की मोहब्बत को, संगीत राग मांड, नौशाद, मुझे ना बुला, मालकंस, नैनों में बदरा छाए, भीम पलास, मदन मोहन, कुहू कुहू बोले का कोयलिया, यमन, यूं हसरतों के दाग, राग मांड, मदन मोहन, हाय रे वो दिन क्यों आए, जनसम्मोहनी राग, कैसे जाऊ जमुना के तीर, भैरवी, श्री रामचंद्र. लता मंगेशकर यांच्या खालोखाल संगीतावर आधारित गाण्यात क्रमांक लागतो तो मोहम्मद रफी यांचा. मोहम्मद रफी एक असे कलाकार होते की ते कुठल्याही नटांच्या आवाजामध्ये गाणी म्हणत आणि त्यांचा आवाज कुठल्याही नटाला सूट होत असे. प्रथमतः दिलीप कुमार हे तलत महमूदना प्रेफरन्स द्यायचे, पुष्कळ गाणी त्यांची गाजली. पण जेव्हा रफींचा उदय झाला तेव्हा दिलीप कुमारांचा आवाज मोहम्मद रफींचा बनला आणि मोहम्मद रफी जेव्हा दिलीप कुमारचं जेव्हा गाणं म्हणायला तर असं वाटतं की दिलीप कुमारच म्हणतात. इतका होबे बाबास त्यांनी केलेला आहे. अशा राजेंद्र कुमार, शम्मी कपूर हट्ट धरायचे. देवानंद, किशोर कुमार येतोपर्यंत देवानंद होतेच किशोर कुमार, पण ते पूर्वी कमी गायचे. हे रफीसाठी हट्ट धरायचे. कारण हा गायक असा आहे भगवंताने निर्माण केलेला की साध्या स्लो आवाजापासून हाय पिच पर्यंत, म्हणजे किती हाय पिच आवाज चढवण्याची कला त्यांच्या अंगामध्ये होती. बजू बाबरा किंवा दोस्तीमधली गाणी तुम्ही आठवलं तर तुमच्या लक्षात येईल. स्लो गाणी, मीडियम गाणी, कुठल्याही भावनेची गाणी गाणारा एकमेव गायक हा मोहम्मद रफी आहे आणि तो सगळ्यांच्या गळ्यातल्या तैत आहे. दुर्दैवानं मी त्यांना ना बघू शकलो, ना त्यांची माझी कधी भेट होऊ शकली. त्याचं कारण त्यावेळेला मी त्या इंडस्ट्रीत थोडासा नव्हतो. मी इंडस्ट्रीत प्रवेश केला 87-88 झाला आणि रफींचा मृत्यू झाला 84. त्या कारणामुळं त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. पण आजपर्यंत मोहम्मद रफी हेच माझे चाहते झालेले आहेत, चाहते गायक आहेत. रफींच्या बद्दल बघायचं झालं तर मधुबन में राधिका नाचे रे, राग हमीर, कोहिनूर मधलं, मन तड़पत हरिदर्शन को आज, मालकंस, नौशाद, ओ दुनिया के रखवाले, दरबारी कानडा, नौशाद, अखियन संग अखिया लागे आज, राग पिलू, सुहानी रात ढल चुकी, नौशाद. मन्नाडे तर शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्धच होते, मी आत्ता सांगितलंच तुम्हाला. त्यांचं झनक झनक तो रे पायल बाजा, दरबारी कानडा, पूछनो कैसे मैंने रहन भिताई, SD बर्मन, तुम बिन जीवन कैसा जीवन, संगीत मदनमोहन, मुकेश यांची आसू बरी है जीवन की राहे, राग यमन, झुमती झुमती चली हवा, राग सोहनी. ही गाणी सुद्धा अविस्मरणीय आहेत. ही गाणी अविस्मरणीय आहेत, शास्त्रीय गात्याच्या आधारित आहेत. जो जाम है तो से नाही बोलू कन्हैया, यमन मधलं गाणं आहे. तेव्हा या गाण्यांचा उल्लेख हा मी अर्धवून इथं केलेला आहे. आणि परत पुढं आपण पुढे गाणी बघूया. तेव्हा अशा आणि काही गाण्याचे जे प्रकार आहेत आणि गायक आहेत त्याच्यामध्ये युगलगीतं म्हणजे द्वंद्व गीतं अशी पूर्वीच्या पिक्चरमध्ये असायची, हमखास असायची. म्हणजे आनंदाची गाणी, सॅड सॉन्ग, द्वंद्वगीतं, फोक संगीत असं सगळं मिक्सर केलेली
8 ते 9 गाणी कमीत कमी त्या सिनेमामध्ये असायची. म्हणजे संगीतमय असा सिनेमा होता. तर त्या द्वंद्वगीतामध्ये काही गाण्याचा मी उल्लेख करतो तुमच्यासमोर. जा मैं तो से नहीं बोलू, फिल्म कन्हैया, राग हंसध्वनी, लता मंगेशकर, मन्नाडे यांचं आणि सलील चौधरी यांचं म्युझिक. तुम गगन के चंद्रमा हो, राग यमन आणि यमन कल्याण मिक्स आहे त्याच्यामध्ये. परत लता मंगेशकर, मन्नाडे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक. आज ऊन आहे बालमा, सावन बिता जाए, राग आहे सिंध भैरवी, रे राग रफी आणि सुमन कल्याणपूर. संगीत शंकर जयकिसन. केतकी गुलाब की जुही चंपक बने फुले, बसंत बहार. गाणं गायलंय भीमसेन आणि मन्नाडे. रेअर सॉन्ग आहे, तुम्ही ऐकाच. आणि बसंत बहार या सिनेमातली सर्वच गाणी क्लासिकल आणि सुंदर आहेत. शंकर जयकिशन यांचे म्युझिक. आता काही मिश्र राग आहेत, त्याची थोडीशी ओळख करून घेऊया. ऐ मालिक तेरे बंदे हम, लता मंगेशकर आणि वसंत देसाई. मेरे याद में तुम, आंसू ना बहाना, लता मंगेशकर, मदन मोहन. है इसी प्यार की आबरू, लता मंगेशकर, मदन मोहन. जवां है मोहब्बत, हंसी है जमाना, नूरजहां नौशाद. जीवन डोर तुम्ही संग बांधी, लता मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल. ये जिंदगी उसी की है, लता मंगेशकर, श्री रामचंद्र. जादूगर सैया छोड़ो मोरी बैया, लता मंगेशकर, हेमंत कुमार. पंछी बनी उड़ती फिरू, लता मंगेशकर, शंकर जयकिशन. आ जा सनम मधुर चांदनी में हम, शंकर जयकिशन, लता मंगेशकर. इन्हीं लोगों ने लीना दुपट्टा मेरा, लता मंगेशकर, गुलाम मोहम्मद. गुलाम मोहम्मद हे नौशाद यांचे असिस्टंट होते. त्यांनी हा संपूर्ण पिक्चरला संगीत दिलं, परंतु त्यांचा मध्येच निधन झाल्यामुळं पुढे ते नौशादने पूर्ण केलं. आवारा हूं गर्दिश में हूं, आसमान का तारा हूं, मुकेश, शंकर जयकिशन. ऐ मेरे दिल कहीं और चल, तलत में मुझ, शंकर जयकिशन. हे जे सगळे प्रकार होते हे मिश्र रागावरती असलेले सगळे प्रकार तुम्हाला मी सांगितले. आता मी आता पुढे रेफरन्स देणार नाहीत, कारण मी तुम्हाला सांगितलं की हजारो गाणी आहेत. काय मी ह्या गाण्याचा रेफरन्स क्लासिकल म्हणजे रागदारी बेस म्हणून केलेला आहे, गीतकारांचा संगीतकारांचा केलेला आहे. याच्यापेक्षा खूपही माझी आवडती गाणी आहेत, अनंत. आणि माझी त्यातली सिलेक्टिव्ह 217 आहेत, ते माझ्या कायम मोबाईलमध्ये लोड केलेले असतात. आता प्रश्न असा आला याच्यामध्ये बघा, हेमंत कुमार हे संगीतकार होते, गीतकार होते. सी रामचंद्र गीतकार होते, संगीतकार होते, बरोबर आहे. ही जी पिढी झाली, शंकर जयकिशन नंतर इंडस्ट्रीमध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल आले. ते पहिल्यांदा निरनिराळ्या म्युझिक डायरेक्टर यांच्याकडे काम करत असत. एस डी बर्मन यांच्याकडे त्यांनी काम केलं, पुष्कळ यांच्याकडे काम केलं. त्यांचा पहिला सिनेमा पारसमणी. पण ते म्हणत की शंकर जयकिशन यांच्यासारखा बाज कोणाचा तुम्हाला मिळणार नाही. कारण माझी प्यारेलाल माझी प्रत्यक्ष मुलाखत झाली तेव्हा प्रश्न विचारला होता मी त्यांना. त्यांचा ऑर्केस्ट्रा, त्यांचा तो बाज, थाट, फै आणि त्यांच्यावर त्यांची छाप होती. शंकर जयकिशन यांची, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे म्युझिक जे ते प्यारेलाल द्यायचे, लक्ष्मीकांत द्यायचे. एक त्यांच्या ऑर्केस्ट्राची छाप, शंकर जयकिशन यांच्या ऑर्केस्ट्राची छाप त्यांच्यावरती होती. एस डी बर्मन हे असे जुने संगीतकार आणि त्यांच्या सिनेमामध्ये फोक संगीतही असणार. देवानंदचे सगळे सिनेमे बहुतेक एस डी बर्मनचे आहेत. तर त्याच्यामध्ये किशोर कुमार असायचा आणि रफी असायचा. पण त्या मी सांगितलं की किशोर कुमार खूप कमी गायचे, त्या कारणामुळं रफीच गाणी गायचा. रफीच्या निधनानंतर
किशोर कुमार यांची जोरदार एंट्री झाली. त्याच वेळेला अमिताभ बच्चन यांची एंट्री ऑलरेडी झाली होती. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना सुपरस्टार झालेली होती. त्यांची गाणी रफीने म्हटली होतीच, पण त्यांच्याबरोबर एक गायक संगीतकार जो आला, त्याने एक गाणं म्हटलेलं पण आहे, म्हणून त्याला फक्त संगीतकार म्हणूनच ते फेमस होते. पंचमदा म्हणजे आर डी बर्मन. त्यांनी या सगळ्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये निराळ्या पद्धतीची क्रांती केली. त्याला कुणीही कुठल्या रागात बांधून घेऊ शकत नसत आणि त्यांची गाणी म्हणणं ही फार अवघड असत. चाली अवघडच, कारण एका गाण्यामध्ये 2-2, 3-3 राग ते वापरत होते. इन्स्ट्रुमेंट तर कुठली अशी नवीन हुडकून काढायची की तुम्हाला ती कधी सापडणारच नाही, असे काहीतरी साधी इन्स्ट्रुमेंट असायची पिक्चर. पण त्यातनं ते कला कोसळणं नवीन नवीन इंट्रोडक्शन करायचे. आर डी बर्मन यांच्या बरोबर जास्तीत जास्त गाणी गायली ती किशोर कुमार यांनी. तेव्हा रफी काळाचा अस्त झाला होता आणि किशोर कुमार यांनी गाणी दिली राजेश खन्ना, अमिताभ बच्चन बरोबर, आणि बाकीचे कोणी, कारण गाणी सगळी म्हटली होतीच त्यांनी किशोर कुमारने. किशोर कुमारचा युग आला. आणखीन 1-2 असे कलाकार झाले की ते फार कमी लोकांना माहिती. मुबारक बेगम, शमशाद बेगम यांचा उपयोग नौशाद साहेबांनी केला, ओपिनियनने काही ठिकाणी केला, काही ठिकाणी शंकर जयकिशनने केला. पूर्वेचे नूरजहां, त्यानंतर त्या पाकिस्तानात गेला तो भाग निराळा. तर ही सगळी गाणारे जी माणसं आहेत, काय तुम्हाला म्हणजे स्वर्गीय आनंद या लोकांनी आपल्याला दिलेला आहे. आणि जेव्हा यांच्यातली जोडी फुटते त्यावेळेला एकट्याचं चालत नाही. तुम्हाला माहित आहे कल्याणजी आनंदजी शहा, तर त्यातले कल्याणजी यांनी नागिन सिनेमामध्ये बीन वाजवली होती. ती एवढी गाजली. हेमंत कुमार त्या पिक्चरचे म्युझिक डायरेक्टर होते. नंतर त्यांना त्यांचे बंधू आनंदजी मिळाले. कल्याण आनंदजी अजून हयात आहेत आणि त्यांनी माझ्या पुस्तकाला शुभेच्छा प्रस्तावना दिलेल्या आहेत. त्यांची मुलाखत झाली. त्यांनी अमिताभ बच्चनचे बरेचसे पिक्चर कल्याणजी आनंदजींच्या संगीत दिलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या संगीत दिग्दर्शकांचा, गायकांचा, गाणं लिहिणाऱ्यांचा आणि त्याच्यावर ऍक्टिंग करणाऱ्यांचा आपण खरोखर या लोकांनी जीवनात आपल्या किती आनंद दिला मला सांगा. त्यांचे ऋण फिटतील का हो? नाही फिटणार. अजरामर काम केले. त्याचप्रमाणे एक प्रकार असा होता मध्यंतरी संगीत नाटकाचे. त्या संगीत नाटकामध्ये मगाशी मी उल्लेख केली की ती नाट्यपदं किंवा गाणी म्हटली जायची. त्याच्यामध्ये सगळे मी क्लासिकल ज्या लोकांची मगाशी जवळजवळ 10 लोकांची नाव घेतली, ते सगळे क्लासिकल गायचे, नाट्यगीतं पण गायचे. काही लोक त्याला संगीत द्यायचे. अभिषेकाचं नाव मी घेतलंच, वसंतरावांचं नाव घेतलंच. आणि पुन्हा शिलेदार भगिनी तर होत्याच. असा हा वैभव संपन्न काळ आपल्या जीवनात आपण बघितलेला आहे. आता तरुण पिढी म्हणेल काय वैभव संपन्न, आम्हाला याच्यातलं काय गमक नाही. आता त्यांना जे गमक आहे त्यांना ते मिळेल, ते काय असेल ते असेल. पण हे खरोखरच सांगतो की हे भारतीय संगीत, अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत, गाणी, फोक संगीत सगळं या लोकांनी जपलेलं आहे. कारण त्या मुशीत ही माणसं तयार झालेली आहेत. आणि म्हणून हे जेव्हा मी संपूर्ण पुस्तक संगीत आरोग्य घेतलं, त्यावेळेला करताना देखील अशी त्यातल्या त्यात पुन्हा रागदारीचा बेस असणार, कारण राग हा त्यातला बेस आहे गाण्याचा. सिलेक्ट करून सगळ्यांची गाणी कशी बसतील असाही पण प्रयत्न केलेला आहे. कर्नाटकीय संगीत म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामधली गाणी फार कमी आहेत. राग दीपक रागातली गाणी फार कमी आहेत. पण
या सगळ्यांची ही संगीत साधना मी तुमच्या समोर, म्हणजे मी या सगळ्यावरती पुस्तक लिहिलेलं नाही आहे. पुन्हा अजून सांगतो, हा माझा विषय आहे तो संगीत आरोग्याचा आहे. आरोग्याला उपयुक्त असतील अशी क्लासिकल, अशी जी चांगली संगीत, निर्णय गाण्याचे प्रकार त्यात घातलेले आहेत. हे एवढं जांगड तुमच्या समोर आहे, संगीतोपचार, आणि हे एवढे सगळे त्याचे मी लिहिलेले आहे गाणी. तर असं करून मी सुद्धा वैयक्तिक यातून उतराई व्हायचा प्रयत्न केलेला आहे. यातून जे आजारी आहेत, ज्यांना उपयुक्त राग आणि गाणी, म्युझिक, संगीत उपयुक्त आजाराला, त्यांना फायदा होईलच. पण ज्यांना काहीच नाही, ज्यांना ऐकायचे आहेत, त्यांना देखील हे पुस्तक उपयोगी पडेल. आणि यावगे मला, कारण कसं होतं, सिनेसंगीतावरती वगैरे पुस्तक लिहिणं हे त्याच्यासाठी एक निराळे, सिनेसंगीत मधले लिहिणारे काही लोक निराळे आहेत. सिनेमाच्या गाण्यावरती वगैरे लिहिणारे निरनिराळे लोक आहेत. मला आवडती गाणी म्हणून लिहिणारे, एक गाणं लिहिणारे लोक आहेत. पण या सगळ्याचा वापर तो त्यांचा लेखनाचा आवडीचा विषय झाला. मी तो जनसामान्याच्या आरोग्यासाठी कसा होईल, आणि त्याओगे माझी आवड आणि जनसेवा असे सांगड या पुस्तकाच्या रूपाने मी घातलेली आहे. तेव्हा मित्रांनो, हे जे संगीतकार आहेत, सगळ्यांचे संगीतकार आवडते आहेत. म्हणजे मी आपल्या ह्याच्यातलं कुणीही तसोबर देखील कमी नाही आहे. दाद देणारे संगीतकार, उडते चालीची गाणी ओपिनियर, तुम्ही गाणी विसरणारच नाही. त्यांच्या गाणी एक 25-30 चालीमध्ये बसलेली असतील गाणी, आणि प्रत्येक पिक्चरमध्ये टांग्याचं गाणं एक असणार. पण त्यांचा एक चाहता वर्ग, शंकर जयकिसनचा चाहता वर्ग, मदन मोहनचे गझल्स लताबाईंनीच गाव्यात. आशा भोसलेंनी तर अनेक व्हरायटीची गाणी म्हटलेली आहेत. मला तर वाटते उमराव जहान तर त्याचा कळस आहे त्या आशाबाईंच्या आवाजात. मग अशी बोलताना मी खय्यामांचं नाव विसरलो, पण त्याने फार कमी सिनेमे केले. जयदेव संगीतकार, ही वॉज असिस्टंट टू एस डी बर्मन. हम दोनों एकच सिनेमात गाणी किती सुंदर, बोटावर मोजणारे सिनेमे केले असते. तर अशा हे सर्व लोक आता ह्याच्यामधले सगळ्यात ज्येष्ठ म्हणून आनंदजी आहेत, आणि पॅरलल जी आहेत, बाकीचे कोणी नाही आहेत. लताबाई संगीतकार म्हणून आहेत, आशाबाई आहेत, उषाबाई आहेत, हृदयनाथ आहेत, मंगेशकर सगळे आहेत. आणि त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य संपन्न आयुष्य लाभो, आणि त्यांच्याकडनं काय सेवा घडायची घडो. पण ह्या दोन्ही संगीतकारने, आनंदजी आणि पॅरलने, आता म्युझिक देत नाहीत. त्यांनी 85 क्रॉस केलेली आहे. परीक्षक वगैरे म्हणून जातात ते. पण त्यांच्यावर बसणे, गप्पा मारणे, बोलणे, काय आनंद आहे तुम्हाला सांगतो. मी या दोघांच्याजवळ जेव्हा गप्पा मारून सांगत होतो, म्हणजे मी काय काय गोष्टी असे विचारले, तर ते म्हणाले, तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहीत? माहीत काय नाही म्हटलं, आवड आहे, जपली, शेवटपर्यंत जपली. व्यवसायानिमित्त फक्त गाणं करू शकलो नाही फार व्यापामेंट, पण गाण्याची आवड सोडली नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की माणसाला जगायला कला पाहिजे. मग गाणं असेल, वादन असेल, संगीत असेल, वाचन, कला पाहिजे. असं नाही तर माणूस एमटी रिकामा राहतो. एमटी ब्रेन इज डेव्हिल्स हाऊस म्हणतात तसं. सदा सर्व काळ येणारं हे जे म्युझिक शास्त्र आहे, पारंपरिक संगीतापासून अत्यंत अगदी वेस्टर्न संगीतपर्यंत,
कुणाला कुठलं संगीत आनंदी सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येकाला संगीत हे आनंद देण्यासाठीच आहे हे मी अर्धवून सांगतो. त्याचा उपभोग घ्या. एखादं दुःखाचं प्रसंग आला आणि त्यावेळेला तुम्ही गाणं म्हटलं दुःखातलं तर किती मना हलकं वाटतं. काही वेळेला आनंदाच्या प्रसंगात दुःखाची गाणी म्हटली जातात तरी आनंद होतो. एखादी वृद्ध आठवण असते आणि त्यातून ते जे काही यश मिळायचं ते मिळालं नसते आणि त्यातून ते दुःखाचं गाणं म्हटलं तर बरं वाटतं. सैगत अगदी जब दिली टूट गया म्हटलं तरी आत्ता काळाला देखील ते लागू आहे. टुटो ये फागुने मधुमध्ये लागू आहे. तुम्हाला माहित नाही, राज कपूरला देखील मोहम्मद रफीने आवाज दिलेला आहे. किशोर कुमार पिक्चरमध्ये काम करत असताना रफीने आवाज दिलेला आहे. म्हणून मी त्यांना व्हर्सटाईल गळ्यातल्या ताईत म्हटलं ते एवढ्यासाठी. आणि तसेच किशोर कुमार होते. किशोर कुमार हे संगीत डायरेक्टरही होते, गायक डायरेक्टर होते, प्रोड्युसरही होते. एक भन्नाट माणूस आणि प्रत्येकाचे स्वभाव निराळे. यातल्या लताबाईंच्या बरोबर मला ओळखीचा प्रसंगाला, त्यांच्या गादी जाण्याचा प्रसंगाला त्यांच्याबरोबर रेकॉर्डिंग ऐकायला जाण्याचा मला रेकॉर्डिंग त्यांच्यासमोर बसून मी ऐकलेलं आहे. दुर्मिळ क्षण आहे माझ्या आयुष्यात. ही माणसं होणार नाहीत, शक्य नाही. कुणीतरी म्हटलं ना की तुम्ही काय आमच्यातले कोणा घ्यायचं ते घेऊन जाते. पाकिस्तानवाल्याच कुणी म्हटलेलं आहे की आमच्याकडे सगळं आहे असं ते म्हणतात, पण आमच्याकडे लता मंगेशकर नाही, हे की नाही. तेव्हा मित्रांनो, हा जो भाग मी मांडला, संगीत आरोग्य उपचार, ह्या सगळ्या संगीतकारांचे ऋण फेडण्यासाठी, आभार मानण्यासाठी मी दुसरा भाग केला. नाहीतर पहिल्या भागाच्या तिथं मी थांबू शकलो असतो, पण मलाही त्या ऋणातनं मुक्त व्हायचं, म्हणून दुसरा भाग केला. आणि मला खात्री आहे की तुम्हाला जे काही मी दिलेलं आहे टोटलच या वर्षभरात जवळजवळ मी संकल्प केला होता की एक वर्षभर आपल्याला दर शनिवारी तुमच्याशी संवाद साधायचा. आता ते वर्ष होत आलं, कदाचित आजचा किंवा उद्याचा एपिसोड शेवटचा असेल. नंतर दुसरा विषय घेणार, पण अपना तो अभी रिलेशन बन गया है, तो मैं तुमसे बात तो करूंगा, संवाद तो करूंगा. काही लोकांनी अशी, जे काही म्हणजे कर्नाटकातले आणि महाराष्ट्राचे बाहेरचे लोक आहेत, त्यांचे फोन किंवा व्हॉट्सएप किंवा फेसबुक वर देखे, साहब आप हिंदी में क्यों लेक्चर नहीं देते, हिंदी में बोलो, की त्यांना मराठी समजत नाही. आता तो एक प्रयोगच आहे म्हणायला पाहिजे. आलं लक्षात. त्याच्या विषयाची सिलेक्शन, ते शब्दाचं फार उत्तम भाषा. उत्तर प्रदेशाकडचं हिंदी वगैरे बघा तुम्ही. आता अमिताभ बच्चन बोलतात हिंदीमध्ये. ती शब्दाची फेक लय, आणि त्यामध्ये त्या भाषेमध्ये जी अदब आहे हिंदी भाषेमध्ये, ते तुम्हाला कुठल्याही भाषेत सापडणार नाही. आमच्या मराठी भाषेमध्ये सगळे व्यर्थी अर्थ सापडतील, सावटपणा सापडेल, एकारांत उकारांत सापडतील. मुक्त चिमटे काढायला, हसवायला आपली भाषा, मातृभाषा ही श्रेष्ठच आहे मराठी. पण हिंदीचा एक बाज निराळाच आहे, कारण ही सगळं बॉलिवूड हिंदीवरच आहे ना जास्त मराठीपेक्षा. मराठीत काही कमी नाही, पण जास्त हिंदीत आहे. तेव्हा पुढे बघूया, जमलं तर हिंदीमध्ये पण पुढं करायचा विचार आहे. काही भाग हिंदीत करू, काही मराठीत करू, काही इंग्लिशमध्ये करू, असं काही करता येईल, पण करू. पण आज वर्षभर तुमच्याबरोबर मी आहे आणि माझे संवाद तुम्ही सगळे ऐकताय. आणि मी दिलेले प्रत्येक विषय हे मानवाच्या जीवनाला उपयोगी आहेत. ते तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला तरी उपयोगी पडणार, म्हणून मी सारखं सांगत असतो की तुम्ही हे लोकांच्यापर्यंत पोहोचवा. त्यातले त्यांचे प्रश्न सुटणार, तुमचे असले तर तुमचे सुटणार, असा प्रयत्न करून ते सगळे मी विषय निवडलेले होते. तेव्हा
आजचा विषय इथं संपवतो. मी केलेला हा पहिला व्हिडिओ यूट्यूबद्वारे फेसबुकवर आणि यूट्यूबवर करायचा सफल प्रयोग झाला असं मला वाटते. आणि ज्या अर्थी मला फोनच येतात, अगदी 5व्या-6व्या पिढीपासून फोन यायला लागले, त्यावेळेला जी माझ्यातनं सेवा घडली त्याचा मी ईश्वराचा पहिला ऋणी आहे. आणि तुम्हा सगळ्यांचा, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, सबस्क्राईब केलं, ऐकलं, त्या तुम्हा सगळ्यांनाही परत मनापासून धन्यवाद देतो. अशी साथ पुढेही द्याल अशी अपेक्षा करून आजचा हा संगीत उपचार, म्हणजे त्याला संगीतोपचार भाग 2 हा इथं मी संपवतो. धन्यवाद. नमस्कार.